बरोबर. पहिली मोज संख्या 1, त्यानंतर 2, 2, त्यानंतर 3, 3, 4, 4, 5, 6, 5, 7, 8, 6 9, 8. अशा असंख्य मोज संख्या असतात. म्हणून तुम्हाला विचारलं सर्वात लहान मोज संख्या कोणती सांगा. 1, अगदी बरोबर. आणि सर्वात मोठी मोज संख्या कोणती. सर्वात मोठी मोज संख्या कोणती. वेदांत, कोणती सर्वात मोठी मोज संख्या. 10. 10. 10 कशी सर. नाही, मोज संख्या असंख्य असतात, त्यामुळे सर्वात मोठी मोज संख्या आपण सांगू शकत नाही. सर्वात मोठी मोज संख्या आपण सांगू शकत नाही. मग या मोज संख्याला दुसरा एक शब्द आहे, कोण सांगेल रे. मोज संख्याला दुसरा एक शब्द आहे. बरोबर. कोणतं. नैसर्गिक संख्या सर. हा बरोबर, नैसर्गिक संख्या. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती. सर ती सांगू शकत नाही आपण. ती सांगू शकत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. आता मी असं तुम्हाला विचारलं, 2 व 10 दरम्यान किती मोज संख्या किंवा किती नैसर्गिक संख्या आहेत सांगा बघू. 2 व 10 दरम्यान किती मोज संख्या आहेत. 7. 7. अजून कोण सांगेल. स्वरानं 7 सांगितलं. बघूया अजून कोण सांगते ग्रुप मधील. 2 व 10 दरम्यान किती नैसर्गिक. किती आर्या. 7. 7. बरोबर का आरुष. 2 आणि 10 दरम्यान म्हटल्यावर 2 धरायचं नाही, 10 पण धरायचं नाही. मग दरम्यान कुठलं. 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 मोजा किती झाल्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 7. म्हणजे 2 व 10 या दोन संख्या दरम्यान किती मोज संख्या आहेत. 7. समजलं का. हो हो सर. आता याच्या पुढे एक आहे, आता हे पुस्तकात नाही तुम्हाला, पण थोडं ऍडव्हान्स मध्ये मी सांगतो. पूर्ण संख्या असतो बघा, पूर्ण संख्या. त्याला आपण इंग्रजीत होल नंबर म्हणतो आणि नैसर्गिक संख्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो. पूर्ण संख्या कोण सांगेल. सर्वात छोटी मोज संख्या कोणती. सर्वात लहान मोज संख्या कोणती. हे पूर्ण संख्या कोणती. आणि त्याच्या पुढे आपण नैसर्गिक संख्या घेतो. 1, 2, 3, 4 वगैरे. मग तुम्हाला प्रश्न असा येतो, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती सांगा. कोणती. 0. 0. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. 1. बरोबर. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती. 0. 0. हॅलो. आवाज येतोय का माझा.
हो सर आता येतो. हा, सर्वात लहान पूर्ण संख्या 0. आता सांगा सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? असंख्य. हा, पूर्ण संख्या असंख्य आहेत, त्यामुळे सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. सगळ्यांना पूर्ण संख्या समजलं का? हो सर. सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण मोज संख्या म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पूर्ण संख्या पाहिलेला आहे. आता ज्या नैसर्गिक संख्या आपण पाहिल्या पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा असंख्य असणार आहेत नैसर्गिक संख्या. मग यातील आपण जर एकाडे एक संख्या घेतल्या, एकाडे म्हणजे 1 घेतली, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 9, या ज्या सर्व संख्या आहेत पहा, 1 3 5 7 आणि 9, पुन्हा 11 13 15 17 19 वगैरे, या सर्व संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात रे? विषम संख्या. विषम संख्या. बरोबर, या संख्यांचं विषम संख्या असं म्हणायचं. आता थोडं इंग्रजी शब्द तुम्हाला माहित असावेत, कारण तुम्ही बरेचसे विद्यार्थी सेमी इंग्रजीचा आहात. विषम संख्यांना इंग्रजीत काय म्हणायचं रे? ऑड नंबर. ऑड नंबर. ODD, ऑड नंबर्स, ऑड. आणि याच्यातील ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या कोणत्या? 2, त्यानंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 10 अशा असंख्य असणार आहेत पहा. या सर्व संख्यांना मराठीत काय म्हणतात? समसंख्या. हा, समसंख्या असे म्हणतात. आणि या समसंख्यांना इंग्रजीत काय म्हणतात? इवन नंबर. EVEN, इवन नंबर्स. काय म्हणतात? इवन नंबर्स. हा, आता आपण पुस्तकाच्या पद्धतीने समसंख्या म्हणजे काय व्याख्या पाहूया. बघा पुस्तकामध्ये काय दिलेले आहे, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. काय सांगितलं पुस्तकामध्ये? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती कोणती संख्या असते? समसंख्या. आता या बघा, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 ह्या सर्व 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आता मग मला सांगा, 420 ही समसंख्या आहे का? आता याला पूर्ण भाग घालवत बसायचा नाही, त्याला वेळ जाईल. मग ह्याच्यासाठी एक दुसरा नियम आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ती संख्या समसंख्या असते. आता या संख्येचे एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या 5 पैकी एक अंक आहे, म्हणून ही काय आहे? समसंख्या आहे. आता मला सांगा, 346 आहे का समसंख्या? हो सर. हो सर. आहे, म्हणजे वरच्या 5 मधला एक अंक सम या संख्येच्या एकक स्थानी आहे. मला सांगा, 468 आहे का समसंख्या? आहे सर. आहे सर. याच्या पण एकक स्थानी किती आहे? 8 आहे, म्हणून ही सुद्धा काय आहे? समसंख्या आहे. 222 आहे का समसंख्या? आहे सर. आहे सर. 2 आहे. 464 आहे समसंख्या? आहे सर. आहे सर. आहे. म्हणजे समसंख्येची दुसरी व्याख्या काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात.
हा बर, बघूया समसंख्येची व्याख्या अजून कोण सांगते या. आता मी स्क्रीन घालवतो बरं का. आता सगळ्यांचे व्हिडिओ चालू असतील. बघू समसंख्येची व्याख्या आपल्यापैकी कोण सांगते. कोण सांगते आपल्यापैकी समसंख्या म्हणजे काय. पुन्हा एकदा मी व्याख्या सांगतो पहा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. वेदांत सांगतोय तू. हो सर. हा व्हिडिओ चालू कर वेदांत तुझा, सर्वांना दिसू दे तू. वेदांत व्हिडिओ चालू कर बाळा तुझा. खाली मग व्हिडिओ आहे, माईकच्या शेजारी व्हिडिओ आहे. केला का वेदांत व्हिडिओ चालू. अरे वेदांत माझा आवाज येतोय तुला. असू दे, नसेल एखाद्याने आंघोळ केली तरी नाही करू द्या. बरं अजून कोण सांगतंय वेदांत सोडून. वेदांत काहीच बोलत नाही. सर मी हा जो सांगणार व्याख्या त्याने व्हिडिओ चालू करायचा आज. सर मी सांगते. हा बघा, ज्याचा व्हिडिओ चालू आहे का नाही त्याला मी आरुषनं बघा व्हिडिओ चालू केला. आरुष सांग. समसंख्येच्या एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. ओके, किंवा असं म्हणायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला काय म्हणायचं, समसंख्या असं म्हणायचं. आता थांबा एक मिनिट, दुसरी व्याख्या तुला विषम संख्या देतो स्वरा. विषम संख्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, ऑड नंबर म्हणतो. काय म्हणतो, ऑड नंबर. आता बघा, मगाच सोडून राहिलेलं अंक कुठलं, 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एक अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. स्वरा सांग, व्हिडिओ चालू करून सांगायचं स्वरा. स्टार्ट. करता येत नाही जयंत तसं काय. मीटिंग लिव्ह करावी लागेल. तुम्हाला मी प्रश्न विचारत नाही, तुम्ही मला उत्तर देत नाही, त्यामुळे मी आपलं फक्त शिकवण्याचं काम करतो. बघा मी सांगतो आता, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. दुसरी व्याख्या अशी आहे विषम संख्येची, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी एक उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. दुसरी व्याख्या काय सांगितली, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी एक उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. सर्वांनी व्हिडिओ चालू करा, कंपल्सरी सर्वांनीच चालू करा व्हिडिओ.
बघा आरुषचा व्हिडिओ चालू आहे, बाकी सर्वांचं बंद आहे. हा वेदांतचा एक चालू आहे. वेदांत सांग व्याख्या तू. विषम संख्येची सर, हा विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक हे अंक असतील त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक असतो ती संख्या विषम संख्या असते, किंवा त्या संख्येला ती संख्या विषम संख्या असते. ओके, छान. आता ज्याला उत्तर द्यायचे त्याने फक्त व्हिडिओ चालू करा, इतर वेळेस व्हिडिओ बंद करा. आता मी पुढची व्याख्या घेतो पहा. आपलं समसंख्या आणि विषम संख्या झालं पहा. आता मी एक जर समसंख्या x मानली बघा, मी काय केलं, एक समसंख्या काय मानली, x मानली. तर तिच्या लगतची पुढची समसंख्या कोणती, समसंख्या कोणती. म्हणजे समजा 2 ही समसंख्या आहे, तर त्याच्या पुढची समसंख्या काय असते रे, 4 असते. म्हणजे आपण दोनामध्ये 2 मिळवून 4 ही संख्या मिळवली ना. हो सर. तसं एक समसंख्या x आहे, त्याच्या पुढची समसंख्या जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यात किती मिळवायचं, 2 मिळवायचं. अगदी बरोबर. आणि त्याच्या अगोदरची जर समसंख्या मिळवायची असेल तर वजा करायचं. हा 2 वजा करायचं. समसंख्येच्या अगोदरची लगतची समसंख्या जर पाहिजे असेल तर 2 वजा करायचं, आणि समसंख्येनंतरची लगतची जर समसंख्या मिळवायची असेल तर 2 मिळवायचं. समजतंय ना. हो सर. ओके. आता एक जर विषम संख्या मी x मानली, तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या काय येणार आहे, 3. काय सर. अरे अधिक 2 ही विषम संख्या आहे आणि त्यानंतरची विषम संख्या 5 असते, म्हणजे 3 मध्ये आपण 2 मिळवतो. अधिक 2. हा, x ही विषम संख्या असेल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या x अधिक 2, आणि त्याच्या अगोदरची लगतची विषम संख्या कोणती, x वजा 2. हा x वजा 2. वजा 2. हे समजलं का. हो सर. हो सर. हो सर. हा ओके. आता पहा, 2 समसंख्यांची बेरीज काय आहे ते आपण पाहूया. तुम्ही कोणतीही एक समसंख्या सांगा. हा सांग एक समसंख्या. सर 1 अंकी का 2 अंकी. 1 अंकी सांग सध्या. 4 सर. हा 4. अजून एक समसंख्या सांग. 6. 6. आता या दोघांची किती बेरीज येणार सांग आरुष तूच. सर 10 येते. 10. बघा 4 ही कोणती संख्या आहे, समसंख्या आहे, आणि ही 6 ही सुद्धा काय आहे, समसंख्या आहे, आणि 3 ची बेरीज 10 ही सुद्धा काय आहे, समसंख्या आहे. याच्यावरून 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. कोणता गुणधर्म सांगितला आरुष, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. आरुष सांग पुन्हा एकदा गुणधर्म तू.
दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. व्हेरी गुड. आता आपण वेदांतला प्रश्न विचारूया. वेदांत, एक समसंख्या सांग तू. कोणतीही सांग समसंख्या. वेदांत. हो सर. सर 8. सांग ना. हा, 8. आणि अजून एक सांग समसंख्या. सर 4. 4. आता आपण ह्या दोघांचा गुणाकार करू. किती गुणाकार येणार 8 आणि 4 चा सांग. तू सांग. 32. 32. ओके. आता बघा, 8 ही समसंख्या आहे आणि 4 ही सुद्धा काय आहे, समसंख्या आहे. आणि त्या दोघांचा गुणाकार 32 आला. 32 मध्ये एकक स्थानी 2 आहे. एकक स्थानी 2 आहे म्हणजे ती सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो. सांग वेदांत गुणधर्म. वेदांत. हो सर. दोन संख्यांचा गुणाकार संख्यात असतो. दोन संख्यांचा नाही, दोन समसंख्यांचा गुणाकार. दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो. प्रत्येकाला मी चान्स देतोय. वेदांत आणि आरुष झाला. आता तनिष्कला प्रश्न विचारतो. तनिष्क, एक विषम संख्या सांग तू तनिष्क. विषम. तनिष्क जॉईन नाही का रे? नाही दिसत. ओके. ओम आहे का? ओम अगोदर मुलं घेऊया. ओम सुद्धा नाही. चला, सिद्धी. सिद्धी एक विषम संख्या. थांबा, तुम्हाला देतो चान्स. थांबा, ओळीने घेतोय मी. सिद्धी सांग एक विषम संख्या. विषम संख्या सांग. 3. 3. बघा, तिनं एक विषम संख्या सांगितली. आणि अजून एक विषम संख्या सांग. 7. 7. आता या दोघांची बेरीज कर. 10. 10. आता मला सांग, 3 ही कोणती संख्या होती? सम होती की विषम? विषम. विषम. आणि 7 ही सुद्धा विषम. विषम. आणि त्यांची बेरीज 10 सम आहे का विषम? सम. सम. एकूण एक गुणधर्म तयार होतोय. पहा काय तयार होतोय गुणधर्म, सांग बघू. दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. बरोबर. दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. बघा, मगाशी दोन समसंख्यांची बेरीज समज येत होती. मग इथं दोन विषम संख्यांची बेरीज विषम यायला पाहिजे, पण इथं विषम आली का? नाही. तर दोन विषम संख्यांची बेरीज सम आली. पहा. हा, आता पुढचा नंबर आहे श्रेयाचा. श्रेया, एक विषम संख्या सांग. 3. 3. अजून एक सांग विषम संख्या. 9. 9. दोघांचा गुणाकार किती आला? 27. हा, आता मला सांग, 3 ही कोणती संख्या आहे? सम आहे का विषम सांगितली तू? विषम. आणि 9 ही विषम. आणि आलेला गुणाकार 27 सम आहे का विषम? विषम. त्याच्यावरून काय गुणधर्म तयार होईल? दोन विषम संख्येचा गुणाकार विषम संख्या येते. व्हेरी गुड. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच असतो. हा गुणधर्म बघा तयार झाला. आता त्यानंतर आर्याचा नंबर आहे. पहा. हा, आता दोन विषम संख्यांची बेरीज केली. पहा आर्या, दोन विषम संख्या सांग मला. 9. 9 आणि 5. 5 यांची बेरीज किती?
14 बरोबर. मग ही जी बेरीज आहे 14, या 14 या संख्येला विषम संख्येने निशेष भाग जातोय. समजा 7 ही विषम संख्या आपण घेतली तर येणारा भागाकार काय येतोय सांगा. 14 ला जर 7 न भागलं तर 2 भागाकार 2 सम हा, म्हणजे येणारा भागाकार किती आला 2 आला. आणि 2 ही काय आहे समसंख्या आहे. समसंख्या आहे. म्हणजे दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येनं जर निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. पहा अरे सांग हा गुणधर्म. सर, दोन विषम संख्यांच्या बेरजेला विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा समसंख्या असतो. ओके. आता सम आणि विषम संख्येच्या बाबतीतील हे काही आपण गुणधर्म पाहिलं. आता यानंतर आपल्याला जायचं आहे मूळ संख्या. मूळ संख्याला इंग्रजीत काय म्हणतात कोण सांगेल. प्राईम नंबर. बरोबर. PRIMENUMBR प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता मी व्याख्या सांगतो पहा. ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता बघा उदाहरणार्थ म्हणजे एकाहून मोठ्या अशा म्हणजे उदाहरणार्थ 3 ही संख्या आहे. 3 या संख्येला 1 ने निशेष भाग जातो का रे. जातोय ना. हो सर जातो. आणि 3 या संख्येला 3 ने पण भाग जातोय. जातो. म्हणजे 3 या संख्येला 1 आणि तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जातोय का मला सांगा. 3 नाही. या संख्येला 1 व 3 याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं निशेष भाग जात नाही. निशेष म्हणजे भाग घालवला असता बाकी शून्य नाही त्याला निशेष म्हणायचं. आता इथं कसं शून्य बाकी आली म्हणून निशेष भाग गेला. तिथं बाकी शून्य आली म्हणून इथं सुद्धा 3 ला 3 निशेष भाग गेला. आता 3 ला जर तुम्ही 2 न भागलं तर बघा बे एक बे बाकी किती उरते 1 म्हणजे इथं निशेष भाग जातोय का नाही. म्हणजे व्याख्या काय झाली. ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं निशेष भाग जात नाही त्या संख्येला काय करायचं मूळ संख्या. स्वरा सांग स्वराव नंबर आला आता. ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता आपण 1 ते 100 पर्यंतच्या अशा मूळ संख्या शोधणार आहोत. आपल्यापैकी किती विद्यार्थ्यांच्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ आहेत. नाव सांगा पोली पटापटा. आरुषच्या पाठ आहेत. स्वराच्या पाठात आहेत आर्या. अजून आर्या स्वरा आणि आरुष झाले. अजून सिद्धी सिद्धीच्या पण पाठ आहेत. श्रेयच्या पाठ आहेत. अजून वेदांत तुझ्या आहेत का 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ. सर सिद्धी सिद्धीचं झालं की नाव. आता आपण मला सांगा 1 ही मूळ संख्या आहे का रे. नाही. 1 पेक्षा मोठी घ्यायची
एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बरोबर, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. त्यानंतर त्यापेक्षा मोठी मूळ संख्या कोणती? 3 3. बरोबर, त्यापेक्षा मोठी 2 5 6 11 हा. 13 म्हणजे 1 ते 10 पर्यंत या 4च मूळ संख्या आहेत पा, किंवा 2 ते 10 म्हणूया, आपण एक सोडूनच देऊया. 2 ते 10 पर्यंत या 4 काय आहेत? मूळ संख्या आहेत. आता त्यानंतर पुढची सांगा. 11 13 17 आणि 19. 17 सांगा. 19 23 29 23 29 आणि 31 37 37. त्यानंतर 41 43 आणि 47 47. 53 43 59 61 67 71 73 79 पुढं 83 89 आणि 97. हा, बरोबर. म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आल्या? 4. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत 4. 21 ते 30 पर्यंत 2. 31 ते 40 पर्यंत 2. 41 ते 50 पर्यंत 3. 2 हा, 51 ते 60 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 2. 61 ते 70 पर्यंत 2. 71 ते 80 पर्यंत 2. 3. हा, 3 आहेत, बरोबर आहे. 81 ते 90 पर्यंत 2. आणि 91 ते 100 पर्यंत 2. हा, 1. सॉरी, 1. आता ही तुम्हाला एक 10 अंकी नंबर पाठ करायचा बरं का. तुम्ही सांगा 10 अंकी नंबर कुठला? 44. 44 निम केलं की 22 येतं बघा. हे 44, पुन्हा 44 निम 22, त्यानंतर हे 32 आणि 32 उलट करा. अंश छेदाच्या आदला बदल, हे सॉरी, एकक दशकच्या आदला बदल करा. 32च्या उलट किती? 23. आणि हे 21 आपण गणपतीला मोदक ठेवतो का नाही, 21 लक्षात ठेवा. वाचा हा 10 अंकी नंबर 1. 44 22 32 23 21 20 32 23 21. 44 22 32 23 21. कसं लक्षात ठेवणार सांगा? हे 44च्या अर्धा केलं की 22. 22 32 नंतर 32च्या उलट केलं की 23 आणि 21 मोदक गणपतीचा आहे की नाही, हे लक्षात ठेवायचं. आता मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा येतो माहित आहे का? बघा आता, त्यावेळेस आपलं हे 10 अंकी जर नंबर पाठ असेल तर आपल्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अर्ध्या मिनिटामध्ये देता येते. अगदी 1 मिनिट सुद्धा लागणार नाही पा.
आता असं विचारलं तुम्हाला 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती सांगा? 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती? आता 21 ते 50, आता हे जे चार मूळ संख्या आहेत ते 1 ते 10 पर्यंतचे आहेत. पुन्हा ह्या आहेत चार, त्या सुद्धा 11 ते 20 पर्यंतचे आहेत. 7 मग ही 21 ते 30, हे 31 ते 40 आणि हे 41 ते 50, म्हणजे ह्या तिघांची बेरीज करावी लागेल ना आपल्याला. हो 7 म्हणजे 2 आणि 2 4 आणि 3 7. आता तुम्हाला असं विचारलं 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती? आता हे 51 ते 60 आहे, 61 ते 70, 71 ते 5 जणांची बेरीज. हा 2 2 3 2 1 किती आली बेरीज? 2 2 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि या सगळ्या संख्यांची बेरीज किती रे? 25. 25 म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25 25 मूळ संख्या आहेत. आणि ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना कसल्या संख्या म्हणतात रे? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. संयुक्त संख्येला इंग्रजीत काय म्हणतात रे? कसल्या संख्या म्हणायचं संयुक्त संख्येला इंग्रजीत? कंपोजिट नंबर. काय म्हणायचं? कंपोजिट नंबर. हा, मग मला सांगा 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या असणार? 74 बरेच जण चुकतात. कसं एकूण संख्या 100, वजा करावं लागेल. त्यातील मूळ संख्या जर 25 वजा केला तर बऱ्याच जणांना वाटतं 75 संयुक्त संख्या, पण त्यातली एक ही संख्या अशी आहे की जी मूळ ही नाही आणि संयुक्त नाही, त्यामुळे ती एक वजा पुन्हा करायची. 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत? 74. 73. बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या असतात. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या असतात. आणि एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता असा एक प्रश्न आहे पहा, अशी एकच समसंख्या आहे की जी मूळ आहे, म्हणजे मूळ आहे आणि सम आहे. हा 2. म्हणजे 2 सोडून बाकी सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत पहा. बघा चेक करा एकदा. 3 5 7 11 13 17 19 आहे का? या सर्व कशा संख्या आहेत? विषम आहेत. फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव काय आहे? मूळ संख्या सम आहे. आलं लक्षात तुमच्या? आता मला संयुक्त संख्येची व्याख्या कोण सांगेल आपल्यापैकी? संयुक्त संख्या म्हणजे काय? हा सांगा रे. ज्या संख्येला 1 व इतरही संख्यांनी निश्चित भाग जातो त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बरोबर. ज्या संख्येला 1 व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांना निश्चित भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त असते. आता उदाहरणार्थ बघा 9 ही संख्या आहे. आता 9 या संख्येला कुणी कुणी निश्चित भागतोय? 1 न तर जातोच, आणि तीच संख्या म्हणजे 9 न जातो, आणि या दोन संख्ये व्यतिरिक्त 3 न पण जाते का नाही? म्हणून ही संख्या संयुक्त संख्या आहे. आता 21 घेतली, 21 ला 1 न जातोय, 21 21 न जातोय, पण 1 आणि ती संख्या या व्यतिरिक्त अजून कोणी भाग जातो रे या संख्येला? 3 न जातोय बघा, 7 न जातोय. म्हणून ही संख्या कशी आहे? संयुक्त संख्या आहे. म्हणजे थोडक्यात ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा अधिक असतात, ज्या संख्येचे विभाजक किंवा ज्या संख्येचे अवयव
2 पेक्षा जास्त असतात. आता ह्या 9चं विभाज्य किती आलं? 1, 3 आणि 9. 3 आलं. 3 म्हणजे 2 पेक्षा जास्त आलं का नाही? आता 21चं विभाज्य बघा, 1, 21, 3 आणि 7 म्हणजे 2 पेक्षा जास्त आलं. मूळ संख्येचे विभाज्य फक्त 2च असतात. म्हणजे मूळ संख्येला फक्त 2च संख्येने भाग जातो, 1 आणि तीच संख्या. तसं संयुक्त संख्यांना 2 पेक्षा अधिक संख्यानं भाग जातो. सगळ्यांना कळलं का संयुक्त संख्या म्हणजे काय? हो सर. हा. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे जोडमूळ संख्या. काय पाहायचं आहे? जोडमूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, ज्या 2 मूळ संख्या, आता जोडमूळ संख्येची जोडी घेताना दोन्ही संख्या मूळ संख्या घ्यायच्या आणि मोठ्या मूळ संख्येतून त्याच्या जोडीला घेतलेली छोटी मूळ संख्या जर वजा केली तर वजाबाकी 2 येते. आता बघा, पहिली जोडमूळ संख्येची जोडी बघा, 3, 5 असेल का? ही जोडमूळ संख्येची जोडी बघा, 5 आणि 3चा फरक समजतोय का नाही? आहे सर. आता अजून 5, 7 घ्या. 7तून 5 वजा केलं की 2 फरक. आहे सर. अजून सांगा. 11, 13. हा, 11 आणि 13. 13तून 11 वजा. हा, 17, 19. 17, 19. हा, अजून 8 जोडे 100 पर्यंत. सांगा ना मग. 29, 31. 29, 31. अजून 41, 43. 41, 43. बरोबर. 41, 43. अजून 59, 61. 59, 61. अजून 71, 73. 71, 73. हा, अजून एवढेच आहेत सर, एवढेच आहेत. हा. अशा पद्धतीनं 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येचे किती जोड्या आहेत? 8. 8 जोड्या आहेत. हा, कोण सांगते मला पुन्हा जोडमूळ संख्येची व्याख्या? मी आर्या सांगू का? बर, सांगा आर्या. आर्या सांग. सर कोणी सांगायचंय? आर्या कोण आहे? काय? अगं सांग ना. या 2 मूळ संख्यांमध्ये असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ ओके, अजून कोण सांगेल? संख्या असे म्हणतात. सर मी सिद्धी सांग. सिद्धी सांग. बरं, आर्या हे श्रेया सांग. श्रेया. हो सर. ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या असे म्हणतात. ओके, स्वरा सांग. ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या असे म्हणतात. वेदांत सांग. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये दोन संख्यांचा फरक ज्या 2 मूळ दोनचा संख्यांमध्ये 2 फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. आरुष सांग. हो सर. ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. हा, जुळ्या मूळ संख्या सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. आता 1 ते 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्येच्या किती जोड्या असतात? 8 जोड्या असतात. 8 जोड्या असतात. पहा, बरोबर. आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे समूळ संख्या. बघा, हा तुम्हाला वाटते नवीन आहे. समूळ संख्या.
ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना समूह संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. आता बघा मी तुम्हाला दोन संख्या देतो 2 आणि 3 या दोन क्रमवार मी नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत. आता 2 ला कशा कशाने भाग जातो रे? प्रत्येक संख्येला 1 न भाग जातोच का नाही? म्हणजे एक प्रत्येक ला संख्येचा जातो. विभाजक 1 एक आणि आणि प्रत्येक संख्येचा विभाजक तीच संख्या असते. म्हणजे 2 चे विभाजक 1 आणि 2 आणि 3 चे ह्या विभाजक 1 समूळ आणि 3. संख्या आहेत. आता या दोघात बघा या जोडीतील ज्या संख्या आहेत यांचा एक हा एकच सामायिक विभाजक आहे बघा. एक हा एकच काय आहे? सामायिक विभाजक. सामायिक विभाजक 2 आणि 3 ही समूळ संख्यांची जोडी आहे. कशी जोडी आहे? समूळ संख्यांची. दुसरी एक संख्या तुम्हाला देतो जोडी देतो. समजा एखाद्याने सांगितलं 4 आणि त्याच्या जोडीला त्याने सांगितलं 15 असेल काही समूह संख्येची जोडी? पण त्याला म्हणजे दोन्हीला पण एक नाही जात ना. आता बघा याचे विभाजक काय आहे सर. आहे. आता पहिला विभाजक 1 आता 4 ला 2 न पण भाग जातो का? म्हणजे दुसरा विभाजक 2 आणि त्यानंतर तीच संख्या हा त्या संख्येचा विभाजक आला 4 म्हणजे 4 चे विभाजक 1 2 आणि 4. आता 5 चे विभाजक बघा 1 तीन 5 15 5 15 15 आणि आहेत या समूळ संख्या. त्यांच्यामध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे ना. नाही. त्यानंतर 4 पण नाही बघा 15 च्या विभाजकामध्ये. म्हणजे एक हा एकच सामायिक विभाजक आहे म्हणून ही सुद्धा काय आहे 4 आणि 15 ही समूळ संख्यांची जोडी आहे पा. अजून एक घेतो. आता तुम्ही सांगायचं म्हणजे समूळ संख्यांची जोडी आहे की नाही ते. आता उदाहरण तुम्हाला दिलं 9 दिलं आणि दुसरं दिलं 36 दिलं पा. आता मला 9चं विभाजक 9 ला निश्चित भाग जाणाऱ्या संख्या सांगा. सर नाही समूळ संख्यांची जोड नाही. बर नाही आपण चेक करूया का नाही. सांगा 9 ला भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या कुठल्या? 9 हा 1 3 आणि 9. आता 36 चा पहिला विभाजक 1 दुसरा 3 2 ना 3 हो अजून 4 अजून 5 न 9 6 न जातोय 7 न 8 9 न जातोय 9 त्यानंतर 12 अजून 18 आणि 36. हा. आता मला सांगा विभाजक इथं एक हा आला पूर्ण विभाजक बघा. 3 पण आहे आणि 9 पण आहे. तर एक हा एकच सामायिक विभाजक असेल भाग जातोय त्यामुळे एक हा एकच सामायिक विभाजक असेल तर त्याला समूह संख्यांची जोडी म्हणायची. आता इथं 1 3 आणि 9 अशा सामायिक विभाजकांच्या 3 सामायिक विभाजक आले त्यामुळे ही समूह संख्यांची जोडी नाही. चला कोण सांगते मला समूह संख्येची व्याख्या बघूया आता आपल्यापैकी. आता समूह संख्येची जोडी आहे त्यातल्या दोन्ही संख्या मूळ असाव्यात असं काही नाही लक्षात ठेवा. जसं जोडमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या मूळच असाव्या लागतात तसं समूह संख्येची जी जोडी आहे त्यातील 2 संख्या संयुक्त संख्या असल्या तरी चालतील किंवा एक मूळ आणि एक संयुक्त असली तरी सुद्धा चालतील. फक्त त्यांचा सामायिक विभाजक एक हा एकच पाहिजे पहा. आता कुठलीही क्रमवार संख्यांची जोडी ही समूह संख्यांची जोडी असते बरोबर. कुठलेही 2 क्रमवार घ्या समजा 9 आणि 10 घेतलं तर 9चं विभाजक 1 3 आणि 9 आहे का नाही.
आणि 10चं विभाजक 1, 2, 5 आणि 10. ह्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक आहे का नाही? म्हणून ही समूह संख्येची जोडी आहे. आता तुम्ही 13 आणि 14 समजा घेतले एखाद्यानं क्रमवार नैसर्गिक तर संख्या. कोणतीही घेतली तरी सुद्धा असते का सहमूळ? हा, क्रमवार कुठल्याही दोन संख्या घेतल्या का नाही तर ती समूह संख्येची जोडी असते. क्रमवार एका लागोपाठ एक संख्या घ्यायच्या. आता 14चा अवयव बघा 1, 2, 7 आणि 14. आता ह्या दोघांमध्ये हा एकच सामायिक विभाजक आला का नाही? म्हणून म्हटलं कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जी जोडी आहे ती समूह संख्यांची जोडी असते. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जी जोडी आहे ती समूह संख्यांची जोडी असते. चला आता समूह संख्या म्हणजे काय कोण सांगते आपल्यापैकी बघूया. ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो अशी जोडी की त्या जोडीतील संख्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना काय म्हणायचं? समूह संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. सांगताय कोण? सर मी आर्या स्वरा. हा स्वरा सांग. ज्या जोडीतील संख्यांचा ज्या जोडीतील संख्यांना एकच विभाज्य असतो त्या संख्येला समूह संख्या असे म्हणतात. एक हा एकच सामायिक विभाजक असतो. एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना काय म्हणायचं? समूह संख्यांची जोडी किंवा त्या दोन संख्यांना समूह संख्या असे म्हणतात. एक आपण उदाहरण जर घेतलं बरं का, समजा 1 ते 5 पर्यंत किती समूह संख्येची जोड येणार आहे? 1 ते 5 पर्यंत 1 ते 5. 1, 2. आता पहिली जोडी 1, 2 येणार का? 1, 2, 2, 3. एक न सुरुवात करू. 1, 3, 1, 2, 4. 1, 3, 1, 4, 1, 5. आता 2 न करा. 2 1 अगोदरच झाले. 2, 2, 3, 2, 4, 2, 2 4 नाही 5. येणार. 4 नाही, 2, 5. 2 5 येणार. त्यानंतर 3, 3 4, 4 3, 4, 3 3, 5. त्यानंतर 4, 5. एवढेच ना? हो. म्हणजे 1 ते 5 पर्यंत समूह संख्यांच्या किती जोड्या येत आहेत? 9. 9. आता कोणीतरी मगाशी 2 4 सांगितलं. बघा आता 2चा अवयव काय रे? 2चं विभाजक 1 आणि 2. 1, 2, 4चं विभाजक 1 2 आणि 4. 1, 2, म्हणजे 4. 1 हा सामायिक विभाजक आला आणि 2 हा पण आला. त्यामुळे ही समूह संख्यांची जोडी नाही. 1 हा एकच जर सामायिक विभाजक असेल तरच त्या दोन संख्यांना आपण काय म्हणतो? समूह संख्या. समूह संख्या. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे त्रिकोणी संख्या. काय पाहायचं आहे? त्रिकोणी संख्या. बघा ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या असं म्हणायचं. आणि या मांडणीतील त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी असते. म्हणजे इथे एक ठिपका घेतला, इथे एक, इथे एक, ही बाजू ही बाजू ही बाजू तिन्ही बाजू सारख्या. इथे एक ठिपका घेतला, इथं 2 घेतलं आणि इथं 3 घेतलं तर ही एक होणार, ही एक, ही एक. बघा 1 2 3 4 5 आणि 6. एकूण ठिपके किती आहेत? 6 आहेत. इथं एकूण ठिपके किती आहेत? 3च आहेत. आता इथं 1 घेतलं, इथं 2 घेतलं, इथं 3 घेतलं, इथं किती घेतलं? 4. म्हणजे असं जोडलं समजा हे. बघा इथं 1 इथं 2 3 2, 3, 4 4, 5 6 6, 7 8 9 आणि 10. 10. इथं 3 ठिपका आहेत, इथं 6 ठिपका आहेत,
इथं 10 ठिपका आहेत. 10 ह्या सर्व त्रिकोणी संख्या आहेत पहा. आणि सगळ्यात पहिले एक ही पण त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे 1, 3, 6, 10 अशा या सर्व काय आहेत त्रिकोणी संख्या आहेत. आता हे पाठ करायची पण गरज नाही. पहिलं एक घेतलं का नाही, सर्वात छोटी जी त्रिकोणी संख्या आहे ती एक घ्यायची. आता एकात 2 मिळवा. 3 किती मिळवलं इथं? 2 मिळवलं. 3 मिळवा. 6 6 पुन्हा इथं 4 मिळवा. 10 10 10 5 मिळवा. 15 15 15 6 मिळवा. 21 21 21 7 मिळवा. 28 28 28 मध्ये 8 मिळवा. 36 36 या सर्व त्रिकोणी संख्या आहेत पहा. 1 3 6 10 15 21 28 आणि 36. आता 36 च्या पुढची त्रिकोणी संख्या काय येईल कोण सांगते? 9 9 मिळवल्या. 36 मध्ये 9 मिळवा. 45 हा, आपण अशा असंख्य त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे पहा. त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2. काय सूत्र सांगितलं? त्रिकोणी संख्येच्या त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या, ल म्हणजे लगतच्या, दो म्हणजे 2, स म्हणजे संख्यांचा आणि गु म्हणजे गुणाकार भागिले 2. आता लगतच्या दोन संख्या घेऊया आपण. 1 आणि 2 या लगतच्या दोन संख्या घेतल्या. 1 गुणिले 2 भागिले 2 केलं तर वरचा गुणाकार 2 आणि 2 न भागलं. 2 ला 2 न भागल्यावर किती आलं? 1. ही आली पहिली त्रिकोणी संख्या. पुन्हा 2 आणि 3 या लगतच्या संख्याचा गुणाकार करून 2 न भागूया. मग 2 त्रिक 6 आणि 6 ला 2 न भागलं की 2 त्रिक 6 म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या आली 3. त्यानंतर 3 आणि 4 या लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार करून त्याला 2 न भागूया. 3 चौक 12 12 2 न भागलं की 2 6 12. त्यानंतर 4 आणि 5 चा गुणाकार करूया, भागिले 2 करूया. 4 पंचे 20 आणि 20 च्या निम केलं की 10. त्यानंतर 5 आणि 6 घ्या, गुणाकार करून 2 न भागूया. 5 15 30 भागिले 2. 30 च्या निम किती? 15. त्यानंतर 6 आणि 7 चा गुणाकार करून 2 न भागूया. 6 7 42 आणि 42 च्या निम 21. त्यानंतर 7 आणि 8 चा गुणाकार करून 2 न भागूया. 7 8 56. 56 च्या निम किती येणार? 28. ह्या सर्व 10 पर्यंत करूया. 8 गुणिले 9 भागिले 2. 8 9 72 च्या निम 36. त्यानंतर 9 गुणिले 10 भागिले 2. 9 10 90 आणि 9 च्या निम 45. सांगा कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत? 1 3 6 15 21 28 36 आणि 45. 45. अशा आपण अजून भरपूर त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता त्रिकोणी संख्याचा पाया कसा काढायचा हे आपण पाहूया. काय पाहूया? त्रिकोणी संख्याचा पाया कसा काढायचा. आता जी दिलेली त्रिकोणी संख्या आहे त्याला 2 न गुणायचं. दिलेली त्रिकोणी संख्येला किती गुणायचं? 2 न गुणायचं. समजा 45 ही त्रिकोणी संख्या आहे. करायचं हा सांगतो ना. आता समजा 45 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही, तर 45 ला 2 न गुणल्यानंतर किती येणार आहे? 90. आणि 90 कुठल्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार येणार आहे? कोणत्या दोन लागोपाठच्या संख्येचा गुणाकार येणार? 9 आणि 10. हा, 9 आणि 10.
मग 9 आणि 10 मध्ये जी लहान संख्या आहे का नाही, तो त्या त्रिकोणी संख्याचा आला पाया. तो काय आला त्या त्रिकोणी संख्याचा पाया आला. 9 आणि 10 मधलं लहान हा, लहान असणारी संख्या त्या त्रिकोणी संख्येचा पाय असतो पा. आता एक त्रिकोणी संख्या घेतो. आता मी अगोदर बाजूला करतो गुणाकार. हा, आता तुम्हाला असा प्रश्न विचारला बघा, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काय किती? 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काय? अगोदर काय करायचं, 78 ला कितीने गुणायचं सांगितलं मग तुम्हाला? 2. 2 बेआटी 16, चला 1, बेसाठी 14 ने 1 15, किती आला गुणाकार? 156. 156 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे बघा आता? 156 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे? आता 10 आणि 11 जर घेतलं का नाही, तर 11 10 110 येतोय. म्हणजे 110 पेक्षा निश्चित मोठा 156. 12 आणि 13 का? मग बघा 13 आणि 12चा गुणाकार करून बघा किती येतोय. 13 दुनी 26, हातचा 2, 13 1 13 2 15. 156 येतोय 12 आणि 13चा गुणाकार. मग 12 आणि हा बरोबर, 12 आणि 13 मध्ये जी छोटी संख्या आहे का नाही, तो पाया आला बघा. म्हणजे 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काय आला? 12 आला. समजते का बाकीच्या विद्यार्थ्यांना? आर्या सोडून बाकीची कोण बोलत नाही. पण तुम्हाला अजून देतो. हा, अजून देतो तुम्हाला. 210 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 210 या त्रिकोणी संख्येचा पाया. पहिल्यांदा काय करायचं, जी त्रिकोणी संख्या आहे का नाही, त्याला 2 न गुणायची. 2 बरोबर 26. बे0 बेदुनी बेक आणि बेदुनी 420. तर 21 आणि 22 सॉरी 20 आणि 21 येते. 20 आणि 21 बरोबर. 420 कुठल्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार येतोय? 20 आणि 21 आणि 20. 20 आणि 21. मग यातील जी लहान संख्या आहे ती 20 आहे. आणि 20 हा 210 या त्रिकोणी संख्येचा काय आला? पाया आला. समजलं का त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? हो सर. हा, बरं, तर मला एकदा त्रिकोणी संख्येची व्याख्या कोण सांगेल आपल्यापैकी? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? मी आर्या सांगू. हा, सांगा रे. संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी दाखवता येतात, त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. बरोबर. स्वरा सांग, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. सांग स्वरा. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. वेदांत सांग. ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. ओके. श्रेया सांग. श्रेया. निघाली खाली. बर, ओके. आपला आता शेवटचाच घटक आहे, 2 मिनिटात संपवतोय आपण. चौरस संख्या पहा. चौरस संख्या
एका संख्येला त्याच संख्येनं गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या. आता बघा, 1 ला 1 न गुणलं तर गुणाकार 1, ही झाली पहिली चौरस संख्या. 2 ला 2 न गुणलं, गुणाकार आला 4, ही झाली दुसरी चौरस संख्या. चौरस म्हणजे चौरस संख्या वर्ग संख्या. बरोबर, चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. 3 गुणिले 3 9, 4 गुणिले 4 16, 5 गुणिले 5 25. या सर्व चौरस संख्या आहेत. आता मला सांगा, तुमच्यात 30 पर्यंत वर्गपाठ आहेत सर्वांचं. मला एकदा वर्ग सांगा. 1 चा वर्ग किती? 1. 2 चा 4 4 3 चा 9 9 9 4 चा वर्ग 16 16 5 चा 25 36 36 7 चा वर्ग 50 49 49 8 चा वर्ग 9 चा 64 वर्ग 9 चा 81 10 चा 100 100 11 चा 121 121 121 144 144 13 चा वर्ग 169 196 15 चा 225 225 त्यानंतर 16 चा 256 17 चा 289 18 चा 324 324 19 चा 361 आणि 20 चा 400 421 चा 441 22 चा 484 23 चा 529 529 24 चा 576 676 25 चा 625 625 26 चा 676 27 चा 729 28 चा 784 29 चा 841 आणि 30 चा 900 या ज्या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत, या सर्व पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. अशा पद्धतीने आज आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हा भाग पाहिला. आता तुम्हाला मी अभ्यास ग्रुपवर टाकतो, तेवढा आज मला पाठवा. ओके, बस करूया. बाय.